नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। वैजापूर तहसील येथे आंदोलन। तहसील पुरवठा विभागाच्या विरोधातले आंदोलनामध्ये राहुल विलासराव संत काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला डॉक्टर नितेश शहा, बाबासाहेब गायकवाड, मधुकर साळुंखे, प्रवीण जाधव, सुनील बोडके, रोहित आहेर, शक्यसिंह त्रिभुवन, अक्षय रोठे, सफल त्रिभुवन, साहेबराव पडवळ, प्रवीण खाजेकर, सलीमभाई तांबोळी, विकास सोमवंशी, चंदन भाऊ राजपूत, राजू शेखा आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही तहसीलदार साहेबांना आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना संपर्क करतो आहे की बाबा वैजापूर तालुक्यामध्ये जर 217 दुकानं आहे, तर यामध्ये शासनाचा नियम सांगतो की अन्न दिवस जो आपला 7 तारखेला आपण साजरा करतो त्याच्या आतमध्ये तालुक्याला राशन पोहोचलं पाहिजे। गुढीपाडवा झाला, रमजान ईद झाली, 14 एप्रिल झाली, म्हणजे आपल्या शेतकरी, कष्टकरी, गोर गरीब या लाभार्थ्यांचे जे सण आहे, उत्सव आहे, त्या सणाला जर राशन भेटत नसेल या पुरवठा विभागाच्या विस्कळीतपणामुळे, तर ही अत्यंत शोकांकित आहे। याच्यात आमचं म्हणणं असं आहे की बाबा जर पुरवठा विभागाने जर अन्न दिवसाच्या आतमध्ये जर राशन ग्रामीण मध्ये पोहोचवलं तर तो दुकानदार त्यांना वेळेवर तिथे देतो। आता यांच्या निष्काळजीपणामुळे झालं असं की त्या दुकानदाराचे नागरिकांचे गावागावात भांडण पेटले, वाद होत आहे। आता ज्यावेळेस आम्ही सखोल माहिती घेतली तर आमच्या आता असं लक्षात आलं की ज्यावेळेस राशन वाटप करण्याची गाडी त्या दुकानात जाती तर ते प्रत्येक दुकानदाराकडून 500 रुपये घेतो माल उतरवण्याचे। याचं आम्ही लेखी पुरवठा विभागाला मागणी केली। आतापर्यंत आम्ही 4 निवेदनं दिले। त्याच्यात आमची मागणी अशी होती की बाबा हे 500 रुपये कशाचे घेताय, हे आम्हाला खुलासा कळवा। 50 किलोची गोणी जर असेल तर 48 किलो गोणी भरती आहे। आम्ही काही दुकानांमध्ये जाऊन आम्ही बघितलं त्या ठिकाणी तर राशन कमी भरतंय। जर एखाद्या गावाला 25 क्विंटलचं जर राशन साठा लागतोय तर पुरवठा विभागाकडून त्याला 5 क्विंटल मिळतोय। म्हणजे राशन वितरण मध्ये, राशन पोहोचवण्यामध्ये, राशन व्यवस्थेमध्ये, राशनच्या वजनामध्ये हा जो मोठा गैरप्रकार आहे, जो बेशिस्तपणा आहे आणि सगळ्यात मोठी निर्लज्जाची आणि शोकांकिता अशी आहे की यांचे गेंड्याचं कातडं झालेलं आहे। यांना कितीही सांगितलं, आम्ही लेखी मागितलं, लेखी सुद्धा हे उत्तर देऊ शकले नाही। 4 निवेदन झाले तरी एकाही निवेदनाचं लेखी उत्तर पुरवठा विभागाकडून आम्हाला आलं नाही। त्यामुळे आज काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी आम्ही आंदोलनास बसलेलो आहे। या पुढे जाऊन एक विषय असा आहे, ज्या वेळेस धान्य वितरण केलं जातं त्या ठिकाणी ई पोस्ट मशीन असतं आणि त्या ठिकाणी त्या ग्राहकाला थांब द्यावा लागतो। पण बऱ्याचशा वेळेस अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते की त्या काहीतरी त्याच्यामध्ये तांत्रिक ट्रबल असतो त्या ई पोस्ट मशीन मध्ये। त्यावेळेस असं होतं 2 दिवस 3 दिवस तो जो कस्टमर आहे तो त्या ठिकाणी चक्कर मारून वैतागतो। शेवटी त्यांचा वादात रूपांतर होतो, तो राशन दुकानदार आणि ग्राहक त्यांच्यामध्ये। तर याच्यासाठी शासनाने कुठली पावलं उचलली पाहिजे तुमच्या मते? शासनाने एकच पाऊल उचला की शासनाने 7 तारखेला अन्न दिवसाच्या आत त्यांना जर 20 क्विंटल राशनची गरज आहे, त्या गावाचा कोटा आहे, तर 20 क्विंटल कोटा त्यांना द्यावा। याच्यानंतर वादच होतले। याला कारण असं आहे की त्यांच्याकडे त्या दुकानात राशन नाहीये, त्याच्यामुळे हे कारण तुम्हाला समोर येत आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, पुरवठा विभागाने राशन सुरळीत करा, वेळेच्या आत द्या। 30 तारीख होती, 28 तारीख हे राशन द्यायचे दिवस आहे का? त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी फक्त जो कोटा द्या दुकानदारला आहे ना, तेवढा कोटा त्यांनी वेळेवर द्या। या सगळ्या बाकीच्या गोष्टी ना ह्या खोट्या आहे। यानंतर पडवळ साहेब आपल्या सोबत आहेत। पडवळ साहेब, तुमचं काय मत आहे या बाबतीत? सर्वप्रथम वैजापूर काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीनं आज जे बेशिस्त कारभारावर जो आंदोलन चालू आहे, आज बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात जो राशनचा माल आहे तो वेळेवर पोहोचत नाही आणि पोहोचलाही तरी गावागावात 30 तारखेपर्यंत वापरला जातो। बऱ्याच ठिकाणी 25 तारखेला राशन पोहोचतंय। 5 दिवसात कोण काय करतं, कोण काही नाही। तो राशन दुकानदार 2 दिवस येतच नाही, एक दिवशी ती मशीन बंद असते आणि त्या बंदमुळे बाकीचा माल हा ढाप केला जातो आणि तो सर्वसाधारण माणसाला पोहोचतच नाही। तरी येथील जे कारभारी अधिकारी आहेत, या ऍक्च्युअल अधिकाऱ्याचा पाहिजे तसा हा जाम त्याच्यावर बसत नाही। तर या ठिकाणी नॅशनल काँग्रेस पार्टीच्या वतीने वैजापूर तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे, जेणेकरून गावातील राशन पुरवठा सुरळीत व्हावा आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये अतिशय लक्ष घालावं। या ठिकाणी
नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जनता न्यूज मध्ये. आपण आज आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी. आणि या ठिकाणी राष्ट्र काँग्रेस पार्टीचं आंदोलन आहे या ठिकाणी. तर आपल्यासोबत काही पदाधिकारी काँग्रेस पार्टीचे ते या ठिकाणी आंदोलन करतायत. आंदोलनाचं नेमकं कारण काय? आंदोलनाचं नेमकं कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये आणि तालुका भरामध्ये जो आपल्याला रेशनचा पुरवठा होतो तर तो सुरळीतपणे झाला पाहिजे, जेणेकरून जे दुकानदारांना आपण इथून रेशन पुरवतो, तहसीलदार साहेबांचे किंवा नायब तहसीलदार साहेबांचे आम्ही आभार मानू की ते या ठिकाणून जो पुरवठा करतात तो व्यवस्थित सुरळीत आहे. पण जो गावामध्ये दुकानदार जे आहे तर ते वेळेवर नागरिकांना देत नाही, त्याच्यामध्ये कमी जास्त होती. काही जर 2 दिवस लेट झालं तर त्यांचा पुरवठा लगेच गाळ केला जातो, पुढच्या महिन्यात भेटल असं न होता ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्याला, मजुराला, सर्वांना वेळेवर पुरवठा पुरला पाहिजे, हेच आमचं धोरण आहे. आणि त्यासाठीच आमचं आंदोलन आहे की जेणेकरून कसं आहे, आज आता एवढ्या समजा याच्यामध्ये पावसाची पण परिस्थिती आपण बघितली, सर्वसामान्य माणसाला वेळेवर जर पुरवठा मिळाला तर आमचं कुठलंही त्याच्याबद्दल तक्रार नाही. आता आमचं एवढं मोठं तालुक्यातलं शिवर गाव आहे, त्या गावामध्ये जवळपास 9-10 दुकान आहे. तर त्या दुकानदारांनी सर्वांनी वेळेवर फक्त पुरवठा दिला पाहिजे. तर नाहीतर मग आज माल आला आणि उद्या संपला असं नाही झालं पाहिजे. शिवरच नाही तर प्रत्येक गावात असं कुठेही न घडलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. ज्या वेळेस या ठिकाणून धान्य वितरण होतं त्याची एक डेट फिक्स आहे का वेगवेगळ्या डेटला दिला जातो? नाही, आता त्याची डेट कशी, काही वेळेला समजा 19 तारखेला येतं दुकानामध्ये आमच्या, इथली कोणती ते माहित नाही, पण जे काही आपला अन्न नागरी जो दिवस आहे 7 तारीख मानले जातं, तर 7 आणि 8, 9 या 3 दिवसामध्ये खाली दुकानपर्यंत जर राशन मिळालं तर ते मला वाटतं नागरिकांपर्यंत व्यवस्थित पोहोचल आणि पोहोचवलं पाहिजे. दुकानदारांनीही त्याच्यामध्ये कुठली निष्काळजी यामध्ये खरं दोषी कोण आहेत? वितरक दोषी आहे, डिपार्टमेंट दोषी आहे यामध्ये? नाही, डिपार्टमेंट कसं दोषी धरल्या जाईल? डिपार्टमेंटला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही जर इथून पुरवठा करता, आम्ही तुमचे आभारी आहे, पण तुम्ही जे खाली दुकानदार लोक आहे तर त्यांना थोडंसं एक पत्र व्यवहार करून त्यांना वेळोवेळी सांगून की आपण सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं, तर जेणेकरून कुठलीही सामान्याची म्हणजे हेळसांड होणार नाही. आता काही महिला असतील, काही अपंग असतील, तर यांचा वेळेवर जर त्यांना समजा नाही येणं झालं तर दुसरा दिवस त्यांना चालू ठेवण्यात यावं आणि त्यांचा जे पुरवठा आहे तो शिल्लक पाहिजे. नाही तर 2 दिवस चालवलं आणि तिसऱ्या दिवशी तुमचा माल गायब असं न होता, त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. यामध्ये काय आहे, शासनाची जी नियमावली आहे, जर समजा धान्य दुकानपर्यंत पोहोचलं त्यानंतर त्या दुकानदाराने ते धान्य किमान किती दिवसापर्यंत वाटलं पाहिजे? 3 दिवसापर्यंत वाटलं पाहिजे अशी आमची, त्यांचं जरी नियम 3 दिवसाचे आहे पण 3 दिवसामध्ये ठीक आहे, पण त्या दुकानदाराने एक त्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून प्रत्येक नागरिकांचे कॉन्टॅक्ट करून जे समजा महिला वर्ग आहे, अपंग वर्ग आहे यांच्यापर्यंत पोहोचून तो व्यवस्थित त्याच्यापर्यंत रेशन पोहोचावं, हीच आमची विनंती या आंदोलनाच्या. यानंतर आपल्यासोबत